तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ यांच्याकडून इथं खालील पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे मेडिकल ऑफिसर फुल टाईम. तर यासाठी एक जागा आहे SC साठी. यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते MBBS लागणार आहे. तसेच काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर पार्ट टाईम. तर यासाठी पण इथे एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट किंवा ऑप्थॉमॉलॉजिस्ट किंवा ENT फिजिशियन किंवा पेडिट्रिशियन किंवा सर्जन स्पेशलिस्ट तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच MMC काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 30,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. ST साठी एक आहे, OBC साठी एक आहे, VGA साठी एक आहे, तसेच ओपनसाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथे लागणार आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे LHV. तर यासाठी इथे एक जागा आहे ST साठी. यासाठी पण तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथे लागणार आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. तसेच ST साठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस D.Pharm इथे लागणार आहे. तसेच काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरची जी पदे आहेत तर ती इथं पार्ट टाईमसाठी आहेत. तर यामध्ये फिजिशियन मेडिसिनसाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD किंवा MS गायनेकोलॉजी किंवा DGO किंवा DNB इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD पेडिट्री किंवा DCH किंवा DNB इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑप्थॉमॉलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MS ऑप्थॉलॉजी किंवा DOMS इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे डर्मटॉलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MS स्किन VD किंवा DVD किंवा DNB इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD सायकॅट्री किंवा DPM किंवा DNB इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ENT स्पेशलिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MS ENT किंवा DORL किंवा DNB इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला पर व्हिजिटनुसार इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच MBBS विशेष तज्ज्ञ आणि अतिविशेष तज्ज्ञ या पदांसाठी 70 वर्षापर्यंत आहे. तसेच परिचारिका, अधिपरिचारिका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 59 वर्षापर्यंत आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील उमेदवारांसाठी इथं 5 वर्षे सूट आहे वयामध्ये. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे तर वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर, तसेच अतिविशेष तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ. तर या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं थेट मुलाखतीद्वारे होणार आहे आणि यामध्ये खालील गुणांकन पद्धतीचा इथं अवलंब केला जाणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच उर्वरित पदांसाठी तुमची निवड इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तर गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं लावण्यात येणार आहे. त्यानंतर या पदासाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला तालुका हेल्थ ऑफिसर यवतमाळ या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये पदवी पदविकेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तसेच अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, काउन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र,
तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 28/4/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळ, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तसेच अतिविशेष तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, तर ही पदे इथं थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत आणि यासाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती महिन्याच्या 2रा मंगळवार व 4था मंगळवार रोजी इथं घेण्यात येणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.